आणि आपण बघतोय की मूक आंदोलन करण्यासंदर्भात राष्ट्रवादी आपण पाहतोय राष्ट्रवादी आता मुंबईत आक्रमक झालेली आहे। की कशा पद्धतीनं या मुंबईत ठिकाणी आता राष्ट्रवादीकडून हे आंदोलन केलं जातं। अडवलेलं आहे आणि अडवल्यानंतर आपण बघतोय की कशा पद्धतीनं खरं तर हे कार्यकर्ते या ठिकाणी जाण्यासाठी एक हट्ट धरत असलेले बघायला मिळत आहेत। मात्र तरी देखील आपण बघतोय की या ठिकाणी या कार्यकर्त्यांना सध्या अडवण्यात आलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या बाहेरच आपण बघतोय की या ठिकाणी खरं तर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलेला आहे आणि आपण बघतोय की कार्यकर्त्यांना कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणी जे आहे ते सोडलं जात नाहीये आणि या ठिकाणी या परिसरामध्ये आपण बघतोय की त्यांना सध्या अडवलेलं आहे। आणि ज्यांनी हे कृत्य केलेलं आहे त्यांना सद्बुद्धी मिळो यासाठी आम्ही महात्मा गांधीजींकडे आम्ही प्रार्थना करणार आहोत। परंतु गांधीजींच्या पुतळ्यापाशी जायला कोणालाही परवानगी द्यायचं असताना केवळ 7 जणांना पाठवलं जातं, तिथे गेट देखील टाळा लावला। आम्ही शासनाचा प्रशासनाचा सन्मान करणारे कार्यकर्ते आहोत। त्यांनी ज्या आम्हाला सूचना केल्या त्याचं तंतोतंत आम्ही या ठिकाणी पालन करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। सत्ताधारी पक्षाशी तुम्ही संबंधित आहात तरी देखील अशा पद्धतीने वागणूक दिली जात नाही, जाऊ दिलं जात नाही तुम्हाला? नाही, हा विषय सत्ताधाऱ्यांचा किंवा विरोधाचा हा विषय नाही आहे। हा एक प्रशासनाचा एक भाग म्हणून आम्हाला शांततेच्या मार्गाने आम्हाला आमचं मूक आंदोलन करायचं आहे। आंदोलन खरं तर शांततेनं या ठिकाणी करण्यासंदर्भात एक मत जे आहे ते त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं बघायला मिळतंय। मात्र तरी देखील आपण बघतोय की कशा पद्धतीनं खरं तर पोलीस जे आहे ते त्यांना प्रश्न विचारताना बघायला मिळत आहेत, प्रश्न विचारले आहेत। कारण सध्या आपण बघतोय की सना मलिक आणि त्यांच्यासोबत काही 6 जणांना केवळ पुढे पाठवण्यात आलेलं आहे आणि इथे बाकी कार्यकर्त्यांना अडवलं जात असल्याचं सध्या बघायला मिळत आहे। गांधी पुतळ्यापाशी आपण बघतोय की सना मलिक ज्या आहेत त्या पुढे गेलेल्या आहेत आणि सना मलिक यांच्यासोबत काही मोजकेच त्यांचे कार्यकर्ते जे आहेत ते देखील त्या ठिकाणी गेलेले बघायला मिळतात। मात्र या ठिकाणी आपण जर बघितलं तर पोलिसांनी खरं तर या ठिकाणी अडवलेलं पाहायला मिळतं आणि गांधी पुतळ्यापाशी केवळ काही लोकांनाच त्या ठिकाणी सोडण्यात आलेलं आहे। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या